नाना पटोले आपल्यासोबत आहे। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। विदर्भाच्या मुद्द्यांकरता, विदर्भाच्या समस्या सोडवण्याकरता हे अधिवेशन घेण्यात येतं। विरोधक म्हणून तुम्ही काय सांगाल, काय मिळालं या अधिवेशनातून विदर्भाला? विदर्भाच्याच नाही तर महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसलं गेलेलं आहे। नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन झालं नाही, त्याचा मुद्दा मी पहिल्याच दिवशी उपस्थित केलेला होता। पण जे चालढकल झाली ते आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। सरकारला त्यांच्या पुरवणी मागण्या आणि शासकीय कामकाज पूर्ण करून घेण्यासाठीच हे अधिवेशन होतं। विदर्भाच्या जनतेसाठी, विदर्भाच्या बॅकलॉगसाठी नव्हतं। विदर्भाच्या तोंडाला पानं पुसलं गेलेलं होतं आणि आता फडणवीस भाषण देतात आहेत, ते फक्त घोषणा करतील, कारण की जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांवर हा प्रभाव पडेल असा त्यांचा एक अयशस्वी प्रयत्न होणार आहे। पण त्याचा कुठलाही फायदा होणार नाही आणि त्यामुळे हा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी हे अधिवेशन घेतलेलं होतं। जे बीजेपीचे आमदार आहेत, सत्ताधाऱ्यातलेच आमदार आहेत, सुहास कांदे यांनी घरचाच आहेर आपल्या सत्ताधाऱ्यांना दिला आहे। त्यांनी सांगितलं की राज्यात कुठेही सुव्यवस्था आणि कायद्याचं पालन होताना दिसत नाही आहे। मालेगावची घटना असेल आणि अशा अनेक घटना आपण बघतो, त्यामध्ये तुम्ही काय सांगाल? घरचाच आहेर मिळालेला आहे, राहिलंच नाही ना, कायदा सुव्यवस्था कुठं महाराष्ट्रात आहे? आता तर जे कोणी मर्डर केला, कोणी गुंडाइझम केला, तर त्याला स्टेटसवर ठेवण्याची परंपरा आता आलेली आहे। मी आत्ताच एक प्रश्न उपस्थित केला, सोशल मीडियावर जे काही चालतं त्याच्यामध्ये तुमचं सायबर डिपार्टमेंट काय करतं? आताच मी प्रश्न करून आलेलो, माझ्या नावाने लंडनच्या कुठल्या तरी एका बँकेत 540 कोटी रुपये आहे असं एक सोशल मीडियावर फिरते आहे। तर मी त्यांना सांगितलं की हा गमतीचा विषय नाही, हा विषय आहे की आम्ही लोक दौऱ्यात राहतो, घरचे लोक घरी राहतात आणि कुठं माथेफिरू कोणी आला आणि त्याने हे केलं, तिकडे एवढे पैसे तर घरी किती असतील, तर माझ्या घरातल्या लोकांचं जीविताचं नुकसान होणार। तर ते हे ना यांचं सायबर ॲक्टिव्ह आहे, विभाग ॲक्टिव्ह आहे, ना गृह खातं ॲक्टिव्ह आहे। त्यामुळे आज महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचे तिंतिरा वाजलेले आहेत, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे। एकीकडे आता तुम्ही म्हणता आहे की तुम्हालाच तुमच्या यांनी बनावट हे झालेलं आहे। आमदार असून तुम्ही एक दिग्गज नेते आहेत काँग्रेसचे, आणि अशा मग एकीकडे जर सामान्य जनतेसोबत हा प्रकार घडला तर तुम्ही याच्यासाठी काही मागणी केली आहे का मुख्यमंत्र्यांकडे? मी आत्ताच विधानसभेत ती मागणी केलेली आहे। त्यांनी म्हटले की आम्ही तपासून कारवाई करू, एवढंच उत्तर आलं आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी वक्तव्य केलं आहे की मराठी माणूस जे आहे पंतप्रधान होणार आहे, आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात आहे की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे होतील। काही संकेत त्याच्यातनं आहेत का? मला आत्ता त्याच्यावरची प्रतिक्रिया देताना नाही, पण अमेरिकेमध्ये ही काही देशामधले जे काही प्रमुख लोक आहेत, प्रत्येक देशात, नुसतं भारतात नाही, त्यांनी केलेले काही पाप, त्याची एक डायरी तयार झालेली आहे आणि आता अमेरिका गव्हर्नमेंट ती डायरी प्रकाशित करण्यासाठी निघालेली आहे। त्याच्यात नरेंद्र मोदीच्या क्रूकृत्याचं त्याच्यामध्ये उल्लेख आहे, अशा पद्धतीची एक चर्चा आपल्याला ऐकायला मिळते आहे। आणि म्हणून त्याचाच आधार घेऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी त्या पद्धतीचं एक भाकीत वर्तवलेलं आहे। तर मला वाटतं की आता हे भाकीत आहे, त्याच्यामुळे मला आत्ता काही त्याच्यावर बोलता येणार नाही। ते माझे मुख्यमंत्री आहेत, ते PMOमध्ये राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याजवळ काही एक्स्ट्रा माहिती असेल। कुठे सत्तांतर किंवा अशा प्रकारचे कुठे संकेत आहेत का? नाही, त्यांनी भाकीत वर्तव केलेलं आहे। मी तुम्हाला सांगितलं, मुख्यमंत्री राहिले राज्याचे, PMOमध्ये ते राहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याजवळ काही सोर्स असेल, त्याच्या आधारावर त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मला माहिती नाही, त्याच्यामुळे त्यांना काही माहिती असेल त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे। धन्यवाद। तर आपण बघितलं की नाना पटोलेंनी सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे दिग्गजांकडून हे वक्तव्य येत आहेत की मराठी माणूस जो आहे भारताचा पंतप्रधान होईल आणि राज्याचे मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे होतील, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे, आणि त्यावर जे आहे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सोबतच पानं पुसल्या गेली, विदर्भाला कुठल्याच प्रकारचा न्याय याही अधिवेशनात मिळाला नाही, असं देखील त्यांनी सांगितलं आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर।